गप्प लाईव्ह असेल तर माझं तोंड बंद करायला. एक 2 मिनिटं लिंक बस चालू झालं ना. ओके ओके ओके. मी 2 मिनिटात पाठवतो सर्वांना. काय ना तब्येत बरी नाही की काय? बरी जी. सगळ्यांना आलेली आहे. हो 2-5 मिनिटं तुम्ही स्टार्ट म्हटलं नाही ओके झाले सुरू. थांबा एक मिनिट. तो एकदा फोन बघून घ्या. सुरू बघून घ्या. काय म्हणतो लिंक टाकली का? थांबा त्यांच्या तरी त्यांचं झालं. ही लाईव्ह लिंक यूट्यूबवरती आहे का की फेसबुकवरती? हा या बसा. हां करा सगळं. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधूंचं वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले राष्ट्रीय नेतृत्व ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पुणकर सर, पश्चिम विदर्भाचे महासचिव भिरड साहेब, जिल्ह्याचे महासचिव मिलिंद भाऊ इंगळे, ॲडव्होकेट बेलसरे साहेब, गजाननजी गवई, गोपाल राऊत, मी या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं. 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे असणारे माजी मंत्री आणि RSSचे असणारे प्रमुख, जे प्रतिनिधी मंडळ आहे त्या प्रतिनिधी मंडळाचे असणारे प्रमुख, कर्नाटकाचे हेगडे, अनंत हेगडे यांनी क्लोज डोअर मीटिंगमध्ये, म्हणजे बंद दरवाजामध्ये RSSच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना वक्तव्य असं केलं की 400 खासदार आपण जिंकले
तर वर्षभरामध्येच आम्ही संविधान बदलू असं विधान त्यांनी केलेलं आहे. आणि काही तासापूर्वी त्यांचं असणारं हे विधान सोशल मीडियावरती व्हायरल होते अशी परिस्थिती आहे. पहिल्यांदा आम्ही असं नमूद करतो की RSSनी 1950 सालीच ही घटना ज्यावेळेस स्वीकारली त्याच वेळेस आम्ही ही घटना मानणार नाही असं वक्तव्य केलंय. आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आता संविधान बदलण्याचा घाट त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. RSSने अत्यंत चालाकीने ओबीसींच्याच हस्ते ज्या संविधानाने संतांच्या विचारसरणीला एक स्वरूप दिलं, आकार दिला आणि अंमल केला, आणि त्याच्याचबरोबर ओबीसीना राजकीय सामाजिक अधिकार मिळाले, नोकरशाहीचे अधिकार मिळाले, त्यांच्याच मार्फत आता घटना बदलण्याची चर्चा पुन्हा सुरुवात झालेली आहे. घटना बदलणं म्हणजे या देशामध्ये अराजकतेला आमंत्रण देणं. कारण का बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणाले होते की तुमची किती इच्छा असली की आम्हाला गुलाम करावं, पण आमची इच्छा असली पाहिजे की तुमचे गुलाम आम्ही व्हायला तयार आहोत. तेव्हा प्रत्येक घटक आपला अधिकार शाबूत ठेवण्यासाठी संघर्ष आणि त्या संघर्षातून टकराव आणि त्या टकरावातून अराजकता अशी माजण्याची दाट शक्यता लोकसभेनंतर आहे. त्याच्याच बरोबर आपण पाहिलं असेल तर जी काही आर्थिक रचना 1948 साली मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे श्रमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर या दोघांचं क्षेत्र वाटून देण्यात आलं होतं आणि त्या प्रमाणात त्या समूहाला अर्थव्यवस्थेमध्ये जागा निर्माण करून देण्यात आली होती. भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आलं, तिथून नुसती खाजगीकरणाची सुरुवात झाली नाही तर मिनिमम शासन असा नवीन जोड त्या ठिकाणी देण्यात आला. म्हणजे इन्शुरन्समधनं विड्रॉल, बँकिंग सेक्टरमधनं विड्रॉवल, हेल्थ सेक्टरमधनं विड्रॉवल, एम्प्लॉयमेंटमधनं विड्रॉवल आणि ज्या काही वेलफेअर आहेत, मग ते शेतकऱ्यांचं वेलफेअर असेल, योजना असतील, आदिवासींच्या वेलफेअर योजना असतील किंवा शेड्यूल कास्टच्या वेलफेअर योजना असतील, या सगळ्यांना गोबाय देऊन टाकण्यात आलेला आहे, बाय बाय केलेला आहे, टाटा केलेला आहे. आम्ही नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांना असणारं विचारतोय की आपण आता असणारं
5-6 मोठमोठी इंडस्ट्रियल घराणे उभी करत आहात. या कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये भारताला विभाजन केलं जाणार आहे का, याचा खुलासा त्यांनी करावा. मला आणि माझ्या पक्षाला ह्याची पूर्णपणे कल्पना आहे आणि काही संशोधन केल्यानंतर आम्ही या मताला आलेलो आहोत की येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आरागत जे माजल्या जाईल, सोशल पॉलिटिकल आरागत जे माजल्या जाईल, त्याला उत्तर म्हणून आर्थिक उत्तर म्हणून दिल्या जाईल. आणि हे जे 7 किंवा 8 इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन्स, मल्टीनॅशनल्स ज्यांना प्रोत्साहन दिल्या जातोय, त्यांच्याकडे भारतीय राज्यव्यवस्था दिल्या जाईल आणि त्यांना आखून दिलेल्या झोनमध्येच काम करावं अशी परिस्थिती आहे. आमच्या पक्षाला याची जाणीव आहे की आम्ही नव्या रीतीने ईस्ट इंडिया कंपनी कशी येते, बॅकडोरनी ईस्ट इंडिया कंपनी कशी येते, याचं नव्यानं मांडणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. ती ऐन इलेक्शनच्या तोंडावरती मांडणी अशी करतो. याचं कारण की येणाऱ्या 5 वर्षांमध्ये वाटचाल त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष आलं तर राहील. जे इकॉनॉमिस्ट आहेत आणि विशेष करून जे फ्युचरिस्टिक इकॉनॉमिक्स चे अभ्यासक आहेत किंवा इकॉनॉमिक्सचे अनालिसिस आहेत, त्यांना आम्ही असणारं आवाहन करतोय की पक्षाने मांडलेली ही भूमिका की उद्याच्या 5 वर्षामध्ये पॉलिटिकल व्यवस्थेबरोबरच भारताला काही झोन्समध्ये डिवाइड करून त्या झोन्सचं कंट्रोल हा कॉर्पोरेटकडे दिला जाणार आहे की नाही आणि तसे संकेत गव्हर्नमेंट पॉलिसीजमधनं प्रकट होतात की नाही, याच्यावरती त्यांनी आपलं भाष्य करावं. आरएसएस हे जॉग्राफिकल बाउंड्रीज मानत नाही, तर आरएसएस हे कल्चरल बाउंड्रीज त्या ठिकाणी मानते. आणि म्हणून ज्यांना जॉग्राफिकल बाउंड्रीज मान्यच नाही, त्यांना इकॉनॉमिकल बाउंड्रीज याची मान्यता आहे. हा एक गंभीर आणि सिरियस प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुर्दैवाने मी जसं मागच्या एका प्रेसमध्ये म्हणालो, 11 तारखेला पुन्हा असणारा काँग्रेसचं शिष्टमंडळ हे इलेक्शन कमिशनला भेट घेणार आहेत. काँग्रेस पक्षाने एकत्र जाण्याच्या ऐवजी पूर्ण ऑपोजिशन पार्टीजला इलेक्शन कमिशनकडे त्यांनी घेऊन गेलं पाहिजे. ईव्हीएम बॅन करा ह्या मागणीसाठी नाही, तर ईव्हीएम बरोबर पेपर ट्रेल हा जो वापरला जातोय तो डायरेक्ट पेटीमध्ये पडतो अशी असणारी आजची प्रथा आहे.
तो डायरेक्ट पेटीमध्ये न पडता तो वोटरने बघितला पाहिजे आणि वोटरने मग तो पेटीमध्ये त्या ठिकाणी टाकला पाहिजे. ते जर झालं तर ही जी मॅन्युप्युलेशनची चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी थांबू शकते. काँग्रेस पक्ष या दोन्ही गोष्टींकडे सिरियसली पाहिल अशी आमचा पक्ष अपेक्षित आहे. माझं निवेदन संपलं. आपण आता विचारू शकता. घटना बदलण्याचा घाट सुरू आहे असं म्हटलं तर कशा प्रकारे घटना बदलू शकते? आता असणारा पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे ती पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या ऐवजी पार्टी डेमोक्रेसी म्हणजे चायनाची आहे. ती दुसरं जे आहे ते अध्यक्षीय पद्धत त्या ठिकाणी येऊ शकते अशी आहे. मताचा अधिकार जो आहे तो मताचा अधिकार शिकलेला आहे, टॅक्स पेयर आहे, त्याच्याच पुरता मर्यादित. जे काही वेलफेअर प्रोव्हिजन्स आहेत घटनेमधले ते सगळे वेलफेअर प्रोव्हिजन्स काढून टाकणं आणि इंग्रजीमध्ये जो इटोपियन वर्ड आहे त्या इटोपियन पद्धतीने असणारं संविधान रचना करणं म्हणजे डिफ्रँचाइज ज्याला आपण म्हणतो तो 50% लोकांचा डिफ्रँचाइज करण्याचा त्यांचा घाट आहे. जी ट्रीटमेंट आज ते मुसलमानाला देतात आहेत तीच ट्रीटमेंट उद्याच्या ओबीसीला, भटक्या विमुक्ताला, आदिवासीला आणि एससीला मिळण्याची शक्यता आहे. ख्रिश्चनांना सुद्धा तीच ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळेल. तेव्हा हे काही चेंजेस त्याच्यामध्ये ऑफरिंग आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. भारताची फाळणी काही औद्योगिक घराण्यांमध्ये झाल्याबद्दल तुम्ही म्हटलं आणि भारताची जी सध्याची ओळख आहे युनियन ऑफ स्टेट किंवा भारतीय संघराज्य ज्याला म्हटलं जातं तर या संघराज्याचं हेड मग कोण असेल, काय ती रचना काय असेल? त्याच्यावरती अजून ते काही बोलत नाही आहेत. पण इकॉनॉमिक झोन्स आणि ते इकॉनॉमिक झोन्स या कॉर्पोरेट हाऊसेसना द्यायचं असा घाट एक निश्चितपणे पॉलिसीच्या मार्फत दिसतोय असं आम्हाला लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलंय की आम्ही इलॅबोरेट करण्यापेक्षा आम्ही त्याची पूर्ण मांडणी करण्यापेक्षा जे इकॉनॉमिस्ट आहेत, पॉलिसी इकॉनॉमिस्ट जे आहेत, अॅनालिस्ट इकॉनॉमिस्ट जे आहेत, फ्युचर इकॉनॉमिस्ट जे आहेत या सगळ्यांनी त्याच्यावरती बोलावं अशी आमची मागणी आहे. मूग गिळून त्यांनी बसू नये, मौनी बाबा त्यांनी होऊ नये. त्याच्यामध्ये आपण संशोधन केलं असा एक उल्लेख केला होता की तुमचे काही याच्या संदर्भातलं संशोधन आहे. आणि दुसरा विषय की जो आता मुद्दा म्हणला आहे की 5-6 घराण्यांमध्ये विभाजन केलं जाईल, तर आत्ताच्या याच्यामध्ये असं तुम्हाला कुठे दिसतंय का पर्टिक्युलरली की याच्यामध्ये अशा पद्धतीचं 5-6 घराण्यांपैकी एखाद्या घराण्यामध्ये झाल्यासारखं? पॉवर सेक्टर जर आपण पाहिला तर पॉवर सेक्टरवरची मोनोपली ही आता अडानी ग्रुपकडे चाललेली आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. एअरपोर्ट्स जे आहेत या एअरपोर्ट्सवरची सुद्धा मोनोपली करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि त्याचं आपल्याला उदाहरण आता द्यायचं असेल तर ह्या ज्या प्रायव्हेट एअरलाइन्स आहेत, जेट बंद झाली, गो बंद झाली, स्पाइस सुरुवात आहे, इंडिगो सुरुवात आहे. या 2 कंपन्याने भारताच्या अंतर्गत आम्हाला नवीन कुठले रूट्स सुरुवात करायचे आहेत त्यांनी वर्षभरामध्ये मागणी केलेली चार्ट आपण असणारा काढावा. त्यांना ती परमिशन दिलेली नाही आणि परमिशन दिली नाही. ज्या ज्या एअरपोर्ट्स अंतर्गत येतात ते एअरपोर्ट्स लीजवरती कोणाला दिलेले आहेत
याचं तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. आणि म्हणून मी म्हटलं की आम्ही हे सगळं मांडण्यापेक्षा एक पॉलिटिकल पार्टी म्हणून बीजेपी या नरेंद्र मोदी यांच्या पॉलिसीचे विरोधात असल्यामुळे आमचा बायसनेस त्या ठिकाणी लोक समजून जातील. वस्तुस्थिती काय आहे, आम्ही जे म्हणतोय ते खरं आहे की खोटं आहे, ते इथल्या इकॉनॉमिस्टनी अॅनालिसिस करावं अशी आम्ही मागणी करतोय आणि लोकांपुढे त्यांनी मांडलं पाहिजे. कॉर्पोरेट हाऊसेस जे तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय, थेट पॉलिटिकल मॅनिप्युलेशन त्यांना स्वतः ते करू शकतात पुढच्या काळात, की काही एजंट मार्फत ते त्यांचा आता प्रोसिजर काय असेल ते आपल्याला सांगता येणार नाही, पण जे आम्हाला सायन्स दिसायला लागलेले आहेत त्या काही सायन्सचा मी आपल्यासमोर उल्लेख केलेला. 9 किंवा 10 तारखेला जागा वाटपच्या संदर्भातली जी बैठक रद्द झाली त्या पाठीमागे आपण हे पहिल्यांदा संपवानंतर येऊ ना. मला माहित नाही. हाच प्रश्न याच्याशी संबंधित आहे. तुम्ही आज जे इथं मांडलं बाळासाहेब, हा निवडणुकीच्या तोंडावर हा विषय तुम्ही आणला, तर आपल्याला असं वाटतं का की या निवडणुकीच्या प्रचारामध्ये हा विषय प्रामुख्याने देशभरामध्ये चर्चेला जावा? येस, हा गेला पाहिजे. मेन मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. काँग्रेस पार्टीकडे असताना फार चांगले इकॉनॉमिस्ट आहेत. जयरामन इज वन ऑफ दी मोस्ट लर्नड इकॉनॉमिस्ट आहे. चिदंबरम त्याच्यातले असताना दुसरे आहेत. त्यांनी इन्क्वायरीला घाबरू नये, नाहीतरी त्यांनी जेलमध्ये जाऊन आलेत, काही फरक पडत नाही. आता जी काही वाट लागायची त्यांची ती लागलेली आहे. आता त्यांनी देश वाचवायला निघावं. बाळासाहेब, तुम्ही आता हे सर्व मुद्दे जे पत्रकार परिषदेत मांडत आहात, हेच मुद्दे बाळासाहेबांनी देशाच्या संसदेत लोकसभेत मांडत तुम्हाला वाटत नाही का? ते मला संधी मिळालीच नाही, त्याच्यामुळे जनतेपुढेच मांडणार मी. जनतेने मला संधी पार्लमेंटमध्ये दिली तर कदाचित तिथेही मांडीन मी. संधी आता आहे तर त्या संधीचं सोनं करणार आहात का? ते संधीचं सोनं करता करता ते पार्लमेंटच शिल्लक राहिलं पाहिजे ना. ते नाही राहिलं तर काय करू. नाही बाळासाहेब, 2019 मध्ये पण असे विषय तुम्ही मांडलेले होते निवडणुकीच्या पूर्वी. नाही, 2019 मध्ये काहीच मांडलं नव्हतं मी. तुम्ही काही मुद्दे घेऊन अशोक चव्हाणांचा विषय घेऊन त्यावेळेस तुम्ही गेले होते आणि आता हा विषय महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये तुम्ही मांडलाय का? होय, मांडलाय ना. मी असणारा 9 तारखेच्या बैठकी, 7 तारखेला बैठक होती. त्या 7 तारखेच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, त्याच्यानंतर शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे असणारे बाळासाहेब थोरात, मी यांना म्हणालो होतो की आपलं एग्रीमेंट होईल न एग्रीमेंट होईल ते बाजूला ठेवा, आपण सगळ्यांना बोलू आणि ईव्हीएमच्या संदर्भात इलेक्शन कमिशनने स्वतःच्या वेबसाईटवरती प्रश्न उत्तरं 150 प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. त्या 150 प्रश्नावरती 80 की 81वा जो प्रश्न आहे तो व्हीव्हीपॅट बद्दल आहे, म्हणजे पेपर ट्रेल बद्दल आहे. त्यामध्ये त्यांनी 4 गोष्टी नमूद केलेल्या आहेत की ज्या वोटरला दिसल्या पाहिजेत. आणि मी त्यांना म्हणालो होतो की हाच मुद्दा आपण धरून की वोटरला दिसल्या पाहिजेत, तर ते डायरेक्ट न पडता वोटरने ते बघावं, त्या 4 गोष्टी आहेत का आणि पेटीमध्ये टाकून द्यावं. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी जे बटन दाबलेलं आहे सिम्बॉलच्या समोर, तेच सिम्बॉल प्रिंट झाला की न झाला हा त्यांनी बघायचा आहे आणि तो त्यांनी मग तिथे बघून असेल तर त्यांनी त्या ठिकाणी टाकला पाहिजे. म्हटलं एवढा छोटा मुद्दा घेऊन आपण सगळेजण इलेक्शन कमिशनकडे जाऊ आणि त्यांना म्हणू की हा आम्ही सगळे पॉलिटिकल पार्टीज हे डिमांड करतो आहोत की वोटरला ती डायरेक्ट पडण्यापेक्षा त्याच्या हातामध्ये देऊन तो बघेल आणि तो टाकेल. फार फार 2 सेकंद त्याच्यापेक्षा अधिक लागतील अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे फार बर्डन होणार नाही, पण दुर्दैवाने आपण याच्यावरती विचार करू. याच्या पलीकडे मला उत्तर काही मिळालं नाही. आर्थिक विषय जी वाढलेली आहे आणि आता कॉर्पोरेट करण्याकडे 70% प्रॉपर्टी या देशाची आहे आणि इकॉनॉमिक्स तर बोलतच नाही.
तुम्ही तुमच्या पार्टी फोरमवरच हा मुद्दा रेस केला सगळ्या देशात. आम्ही पार्टी फोरमवरतीच रेस करतो. आमच्या पार्टी फोरमवरती झालेला आहे. आमच्या प्रचार सभेमधनं सुद्धा हा मुद्दा आहे. आम्ही आता बघतोय की त्याला सार्वत्रिक मान्यता मिळावी आणि इथला जो इंटेलिजन्स आहे या इंटेलिजन्सियानी बोलावं. तुम्ही लोकसभेनंतर हे बहुमत गृहीत धरून आले आमचं 2 दिवसांचं कोणाचं? या बीजेपीचं. तुम्ही त्यामध्ये माझं स्वतःचं रीडिंग मी असताना जे म्हणालो, आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 150च्या वरती हे नाहीत. संविधान कसं बदलतील? ते पॉसिबिलिटीज तुम्हाला सगळ्याच घेऊन राजकारणामध्ये चालावं लागतं. लोकांचं मत ओव्हरनाईट सुद्धा बदलू शकतं. 400 आले तर काय होणार हे लोकांना आगाह करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. बाळासाहेब, इलेक्ट्रॉल बॉन्डचा आता सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला की एसबीआयला उद्या त्या संध्याकाळपर्यंत वेबसाईटला तुम्ही ते सगळं टाकलं आणि सगळा तो डेटा दिला पाहिजे. या सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेवर आपलं काय म्हणणं? इमिजिएटली त्याची अंमलबजावणी, पण माझ्या माहितीप्रमाणे असणारं स्टेट बँक ते करायला तयार नाही. आणि मी पुन्हा हे असं म्हणतोय की सगळे लढे हे आमच्याच वाट्याला आलेत असे दिसते. कुठलाही राजकीय पक्ष बॉन्डशी संबंधित आहे का यांचे अगोदरची कारकिर्दी जी आहे ती पूर्ण बँकिंग सेक्टरमधली, म्हणजे सेक्रेटरी फायनान्स आणि सेक्रेटरी फायनान्स असताना बँकिंग सेक्टर पूर्ण त्यांच्याकडे होतं. त्याच्यामुळे यांना काय घोटाळा झालाय याची पूर्ण कल्पना आहे. यांची कारकिर्दी मला जी माहिती आहे ती असणाऱ्या बँकिंग सेक्टरमधली आहे. बिफोर बिंग अपॉइंटेड ॲज दी मेंबर ऑफ द इलेक्शन कमिशन. यांची ज्यावेळी गोयल साहेबांची ज्यावेळी नियुक्ती झाली होती त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की इतकी घाई करण्याचं काय कारण आहे? त्यावेळेस ते बॉईस रेस केला होता. पण प्रश्न असा आहे की सभागृहामध्ये मिनिमम मेजॉरिटी जी पाहिजे होती ती नसल्यामुळे सभागृह आणि डिसिजन मेकिंग हे दोन्हीही धुडकावून लावलेत अशी परिस्थिती आहे सध्याच्या सरकारने. गोयल यांच्या जीवाला धोका असू शकतो का पुढच्या काळात? त्यांनी लिहून ठेवलं असेल तर धोका नाही, त्यांनी लिहून ठेवलं नसेल तर धोका आहे. पण नॉर्मली या पदावरती राहणारी माणसं आपले असणारे सिक्युरिटी स्वतःच त्या ठिकाणी सांभाळत असतात. तुम्ही 5 ते 7 घराण्यांचं नाव घेतलं कॉर्पोरेट. आता अदानीचं नाव माहिती का, अंबानीचं नाव माहिती, बाकीची घराणे कोणती आहे? येईल, बाहेर येऊ द्या. माझं म्हणणं असं आहे महाराष्ट्रातले आहे राज्यावरती कशाला जात आहे? बाळासाहेब, पण आता महाविकास आघाडीचे आणि याच्यातले कसे संबंध कसे आहेत तुमच्या? माझे तिन्ही पक्षाशी सुरळीत आहेत. अलीकडे अलीकडेही कालपर्यंत होते. भांडण त्यांचं माझ्याशी नाहीच आहे. भांडण त्यांचं आपसातलं आहे. ते आता पण म्हणून मागच्या प्रेसमध्ये मी असं म्हणालो, माहिती दिली की काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये 10 कॉन्स्टिट्युन्सीज या अनसेटल्ड आहेत. एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये 5 मतदारसंघ अनसेटल्ड आहेत. म्हणजे 48 पैकी 15 मतदारसंघावरती यांचं भांडण आहे. यांचं अंतर्गत भांडणं आहेत ती, आणि यांची अंतर्गत भांडणं मिटवत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी काहीच करू शकत नाही. आम्ही असताना काल म्हणण्यापेक्षा 9 तारखेची बैठक झाली नाही, त्याच्यानंतर आम्ही असताना एक नवा प्रयत्न त्या ठिकाणी केला, आणि तो म्हणजे
रमेश चेनिताल जे AICCचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मग तुम्ही तिघांचं होत नाही, पण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तुम्ही जी लिस्ट महाविकास आघाडीला दिलेली आहे त्या महाविकास आघाडीची दिलेली लिस्ट आणि वंचित आपण एकत्र बसून आपल्यापुरता तरी निर्णय करू. आम्हाला रिस्पॉन्स आला नाही आणि म्हणून काल संध्याकाळी आम्ही असताना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे जे आहेत त्यांना असताना पत्र लिहून ही वस्तुस्थिती कळवली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही असताना रमेश जे AICCचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या मार्फत किंवा त्यांनी महाराष्ट्रातल्या कोणाला तरी नेमून काँग्रेस आणि वंचित यांचं तरी सीट शेअरिंगचं सेटलमेंट आपण करून मोकळा होऊन जाऊ. पण तिथे असणारा अजूनपर्यंत या क्षणापर्यंत आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही. आपली युती तर शिवसेनेची होती, आता तुम्ही काँग्रेसची कसं काय? हो काका, शिवसेनेलाही आम्ही सांगितलं की तुमच्या बरोबरही बसू. शिवसेनाही बसायला तयार नाही आणि मग शिवसेना बसायला तयार नाही तर मग आम्ही काँग्रेसचं म्हटलं आपण कुठे नाही कुठेतरी बिफोर हे संपवायला पाहिजे. नानाला ABCD माहिती नाही. त्या दिवशी तुम्ही तो सुपरयुक्त शब्द वापरला काँग्रेसच्या संदर्भात, तो त्यांना लागल्यामुळे 9 तारखेची बैठक रद्द केली. यात किती तथ्य आहे? मला माहित नाही. मी हा सुपारीचा शब्द फार अगोदर वापरलेला आहे. तो कालच वापरला नाही. मी फक्त असताना कम्पेअर करत होतो की काँग्रेसने केलेल्या चोऱ्या या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात आणि BJP सध्या जे चोऱ्या करतंय ते कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात. हे भुरटे आहेत, ते म्हटले डाकू आहेत. तेव्हा डाकूला पकडायचं असेल तर सगळ्या भुरट्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही आमच्यामध्ये समावेश केला होता. असं नाही की काँग्रेसला टार्गेट आम्ही केलं होतं. का आता इतका जेलमध्ये तुम्ही चाललाय ना, तुम्ही आमच्याकडून जेलमधून जाण्यासाठी थांबवताय ना. एका बाजूला तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही टोटल सरेंडर व्हावं आणि त्यांना निवडून द्या. आम्ही ठीक आहे, आम्ही तेही नाही म्हणत आहोत. कारण का आता सत्ता आली तर तुम्हाला थोडंसं सेफगार्ड करता येईल. आता त्यालाही तुम्ही चान्स करायला देत नाही आहेत. मग यांचं कॅरेक्टर दाखवणं गरजेचं आहे असं मी समजलो. म्हणजे एकंदरीत आता महाविकास आघाडीमध्ये वंचित समावेश नाही असे फक्त ऑथराईज घोषणा व्हायची बाकी नाही. आम्ही नव्हतोच मित्रा. आम्ही फक्त एवढंच सांगतोय त्या ठिकाणी की तेच एकमेकात नाही तर आम्ही कुठं जाणार आहोत. शरद पवार म्हणतात की दोन्ही बाजूंना आवश्यक पाऊल टाकले गेले नाही, त्यामुळे वंचित सोबतचा सीट शेअरिंगचा प्रश्न कायम राहिला. शरद पवारांनी असेसमेंट आपलं दिलं त्या चर्चेमधलं. त्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना एक 23 मागते, एक 22 मागते, अशी असणारी अवस्था आहे. आता 22 आणि 23 दिल्यानंतर कोणाला शिल्लक काय राहते त्याच्यामध्ये. त्यात एक नवीन ब्रेकिंग आणि इलेक्ट्रॉन बॉन्ड संदर्भात सुप्रीम कोर्टाने SBIला सुनावलं आहे. उद्याच माहिती मागितलेली आहे. हा, ते मागवणार ना. मोगलाही नाहीये अजून. सुप्रीम कोर्ट नाही दिलं उद्या तर त्यांना सगळं जेलमध्ये टाकून मोकळा होऊन जाईल फुल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बाळासाहेब, महाविकास आघाडीमध्ये वंचित नाही जमलं तर काँग्रेस सोबत आघाडी राहील का भविष्यात? आम्ही तेच तर आम्ही पहिल्यांदा शिवसेनेबरोबर सेटल करण्याचा प्रयत्न केला, ते बसायला तयार नाहीत. आम्ही आता BJP बरोबर लेखी दिलं, म्हणजे तोंडी दिलं असतं तर म्हणलं असतं तुम्ही दिलं नाही असं आहे म्हणून लेखी काल पाठवलं. ते पत्र पाहिजे तर मी इथे आपल्यालाही रिलीज करू शकतो त्याच्यामध्ये की माझ्याच सहीचं घेतलेलं उगीच त्या सहीवरनं कॉन्ट्रोवर्सी नको म्हणून मीच सही केली आणि पाठवून दिलं त्यांना की बाई असं असं आहे. तुम्ही असताना
प्रॉपर इन्स्ट्रक्शन द्या. बाळासाहेब, तुम्ही 6 महिन्यापासून सातत्यानं सांगता की उद्धव ठाकरे तुमचे वकील आहे, माझा वकील माझी वकिली बरोबर करतो. आता माझे वकील तुम्ही निवडण्यात चूक झाली का तुमची? माझं म्हणणं असं आहे की आमचा वकील त्यांच्याच पक्षाची वकिली करू शकत नाही अशी अवस्था झाली आता. बाळासाहेब, 2 दिवसात एक प्रस्ताव अमरावतीवरून पक्षाकडे आला की सुजात आंबेडकरांनी अमरावतीतून लढावं. प्रकाश योग्य वेळेस त्याच्यावरती मी बोलेन, काळजी करू नका. बाळासाहेब, त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की आनंदराज आंबेडकरांच्या उमेदवारी संदर्भात अमरावतीच्या चाचपणी होत आहे महाविकास आघाडीकडून. त्या पार्श्वभूमीवर मला माहित नाही. महाविकास आघाडीने मला कधी याची माहिती दिली नाही आणि कुठल्याही काँग्रेस नेत्याने असं आम्ही करतोय असंही मला सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे ही बातमी मी तुमच्याकडूनच ऐकतोय. राष्ट्रवादीचे काही नेते भेटले त्यांना आनंदराज असेल ना. नाही, याची कल्पना नव्हती का मग सुजात आंबेडकरांचं तिकडून त्यांना सुचवताना कदाचित त्या असे त्यांनी अमरावतीच्या युनिटनी केलेलं आहे. ते अमरावतीच्या युनिटचं काय असेसमेंट आहे त्याच्याशी मी काही बोलणार नाही आहे, कारण का आम्ही याच सगळ्या याच्यामध्ये अडकलेलो आहोत. तेव्हा प्रत्येक युनिट आता असताना आमचं जे आहे ते असर्टिव्ह व्हायला लागले की आणि ही अनरेस्ट मोठ्या प्रमाणात वाढत चालली असं आम्हाला पक्षांतर्गत दिसतंय की सीट कोणाला जाणार त्याच्यावरनं आहे. आनंदराज आंबेडकरांनी तुम्हाला अमरावती लढवण्याबद्दल कधी बोललेत का ते? त्यांचा इंटरेस्ट आहे? दोघंही माझे भाव जे आहेत ते पब्लिकली असतात पण इलेक्शन नाही आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे घरात काही आणि काही नाही आहे. ते 14 तारखेला लागू होते. ते आम्ही आमची भूमिका मांडणार ना. ते आमच्या असणारा उमेदवार जे आहेत ते मतदारसंघातच आहेत. आम्ही आमची भूमिका एकदा आचारसंहिता लागून झाली की 2 दिवसानंतर आम्ही आमची भूमिका मांडू. पॉलिटिकल भूमिका आमची मांडू आम्ही. 48 जागेवरही लढणार ती असेल तेव्हा ऐका ना. सांगलीची सभा होणार आहे का तुमची? सांगलीची सभा होणार आहे का? सांगलीची सभा इचलकरंजीची झाली आमची. सांगलीची होणार होती 14 किंवा 15 नाही, कॅन्सल झाली. ते सभा नव्हतीच आम्ही त्या याच्यामध्ये. झाली तर एक सोलापूरमध्ये होईल, नाही तर नाही. आता चंद्रहार पाटील त्यांच्या संदर्भात स्टेटस काय होतं? तुमच्या संपर्कात आहे? माझ्या संपर्कात नाही. संपर्कात ज्यांच्या मार्फत ते आले होते ते आमच्या संपर्कात आहेत. पण मी जे काही वर्तमानपत्रातून ऐकतोय त्यांनी असं उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जॉईन झालेले आहेत. काँग्रेस ती सीट सोडायला तयार नाही आहे. खासगीमध्ये सुद्धा काँग्रेसवाल्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ती सीट सोडता येणार नाही त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आता सेना आणि काँग्रेस मधला तो टायअप आहे. त्याच्यामध्ये त्या चंद्रहार पाटलाचा बळी जातोय की हा मोठा इश्यू आहे. निवडणूक जाहीर झाली की पुढच्या 2-3 दिवसात तुमची राजकीय भूमिका तुम्ही स्पष्ट करणार आहात का? आचारसंहिता लागू झाली की आम्हाला स्पष्ट करणं गरजेचंच राहतं. दॅट इज दी लास्ट. सर औरंगाबाद में एमआईएम को लेकर क्या मतलब वहाँ यूटी हो सकती है? जिसके साथ युति करना है उसके साथ हम लोग बैठे हैं. जिसके साथ में नहीं करना है उनके साथ में बैठे नहीं है. काँग्रेसकडून किती जागांची अपेक्षा आहे? काँग्रेसकडून किती जागांची अपेक्षा आहे? 48 ते 48. अपेक्षा तुम्ही म्हटलात ना. अपेक्षा सांगितल्या मी. काँग्रेसले 48 ते 48 द्यावे आम्हाला. अपेक्षा आमची. नाही, पत्र जे आहे माझं करेक्शन आहे मला वाटतं. पत्र आम्ही असताना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना पाठवलेलं आहे. ती कॉपी आम्ही असं जी आहे ती आपल्याला संध्याकाळी पर्यंत मिळून जाईल. पाटलांच्या आंदोलनाच्या बाबत आपण कसं बघतो? हा, जरांगे पाटलांच्या आंदोलनाची आताची स्थिती जी आहे त्याकडे आपण कसं बघतो? मी उद्या बोलेन त्याच्यावरती, आज नाही. हा, पण तुम्हाला आता नॅशनल लाईमलाईट वरती आणतो ना अशोक अकोला प्रेसला.
एकीकडे काँग्रेस सोबत तुमची बोलणी सुरू आहे, दुसरीकडे अकोल्यामध्ये 2 बैठका त्यांच्या झाल्या, त्यांना वरून निर्देश तर नाही. मला काहीच माहिती नाही. 2 बैठका झाल्या घटक पक्षांच्या, महाविकास आघाडी आणि काँग्रेस. आणि साहेब त्यांनी तुम्हाला उपगोळून प्लॅनिंग केलं. हो, म्हणजे काँग्रेस स्वागतार्ह आहे. मग स्वागत. 2.5 लाख काय मिळवावे, शिवसेनेचं म्हणणं आहे की भाजपचं 2.5 लाख आम्ही करून आणणार, आम्ही तसंच 5 लाखावरती चालू म्हणतो. स्वागतार्ह आहे. थँक्यू. चहा घ्या सगळेजण.